जसं की तुम्हाला माहिती आहे, मागच्या काही दिवसापासून मी होतो पुण्यामध्ये, रायगड वगैरे सगळं फिरून झालं आणि आता आपलं एकदम मेन काम बाकी होतं, ज्यासाठी मी पुण्यामध्ये आलतो. तर गुड मॉर्निंग गाईज, जय सियाराम. आज आपल्याला परत तोंड घेऊन जायचं होतं आपल्या नामांकित विद्यापीठला, डी बाटूला. त्यामुळे आपल्या वर्ल्ड फेमस कॉलेजला आलो लेटर वगैरे घ्यायला. एक लेटर द्यायला पण त्यांनी पण दिवस घातला. तितक्यात आपला आशुभाई भेटला. $2,500 ढापले द्या आशुनी. याला काय फॉलो बिलो करू नका. लईच बोर करू लागला. आपण कल्टी मारून दिली. कॉलेज आवडलं काय, आपण बाहेर आलो, थोडं खाल्लं पिलं मस्त पैकी. त्यानंतर आपण डायरेक्ट आलो नवशा गणपतीला. तिकडे मस्त पैकी दर्शन वगैरे घेतलं. यांना थोडंफार शूट करायचं होतं. त्याला मला तुम्ही शूट करा, मी येतो, कारण आपल्याला निघणं होतं पुण्याला. कसं तरी ट्रॅव्हल करून पोहोचलो पुण्याला आपण. मग काय डायरेक्ट निघालो विद्यापीठला. आणि ह्यावेळी मी एकटा नव्हतं, कारण सर पण आलते. आमच्या विद्यापीठचं तुम्हाला काय काम सांगू, शेवटी सरला पण कंटाळा आला असेल. आणि तुम्हाला माहिती एवढे कष्ट का बरं चालू आहेत, फक्त एक प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट साठी. एक तर ही विद्यापीठ डायरेक्ट पहाडीवरती बघा, ते बिचारे लेकर कुठून येऊ राहिले. तिकडचं काम आवरलं, निघालो वापस. असं वाटतं मला परत एकदा चक्कर होणार आहे. आणि फायनली पोहोचलो आपल्या माजलगावला. भाऊ कोण लिफ्ट घेतली आणि आलो मेडिकलला. आल्याला थोडं खाऊन घेतलं, कारण एकदम बेकार जाम भूक लागली होती. जर तुम्ही इथपर्यंत ब्लॉग पाहिला, आपला अकाउंट नक्की फॉलो करून घ्या. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. जय सियाराम. आणि हा फॉलो करून जा बरं का.